मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? बंगाली अभिनेता परमब्रत चॅटर्जी आणि बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडसंहिता 109, त्याचा जो अनुच्छेद आहे 109 आणि 153 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कशासाठी गुन्हा नोंद केला? तर पश्चिम बंगालमधील 2021 साली ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर तेथे जो पक्ष बहुमताने निवडून आला, त्या पक्षाने निवडणुकानंतरचा जो हिंसाचार घडवून आणला होता, त्या हिंसाचाराला प्रोत्साहन देणे किंवा त्या हिंसाचारामध्ये समाजामध्ये वैरभाव, शत्रुत्व निर्माण होईल, समाजातील सामंजस्य, समाजातील एकता नष्ट होईल आणि अशा प्रकारच्या वाईट हेतूने काही धार्मिक, काही वांशिक, काही प्रादेशिक अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न ह्या अभिनेता आणि अभिनेत्रीने केलेल्या त्यावेळच्या सोशल मीडियामधील त्यांचं जे खातं आहे त्याच्यावर जे त्यांनी लिहिलं त्या अनुषंगाने करण्यात आलं आहे. आता 2021 साली या व्यक्तीने काय लिहिलं होतं सोशल मीडियावर? त्यावेळेस जे ट्विटर होतं त्यावेळेस ह्या परमब्रत चॅटर्जी याने लिहिलं, लेट टुडे डिक्लेअर्ड वर्ल्ड रोग्रानी. रोग्रानी हा एक शब्द आहे तिकडचा, त्याचा इंग्रजीत अर्थ थ्रॅशिंग आहे. डे, लेट टुडे बी डिक्लेअर्ड वर्ल्ड रोग्रानी डे. रोग्रानी म्हणजे किंवा थ्रॅशिंग म्हणजे व्यक्तींना मारणे, मारहाण करणे, चेचून काढणे, त्यांना रगडणे, त्यांचं हाल करणे, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 2021ला जे पोस्ट पोल व्हायलन्स झाला, त्या व्हायलन्सच्या काळामध्ये ह्या अभिनेत्याने अशा प्रकारचं ट्विट करणे आणि दुसरी त्याच्यासोबत जी अभिनेत्री आहे स्वस्तिका मुखर्जी, हिने त्याला रिट्विट करताना काय म्हणलं, हा 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 लेट इट बी. म्हणजे तिने एक प्रकारे त्याला हसून, विकट हसून प्रोत्साहन आणि अनुमोदन दिलं. आता त्यावेळेस 2021 साली जो पक्ष सत्तेत आला त्याने ह्या विरुद्ध काहीही कारवाई केली नाही. आपल्याला माहिती आहे की 2021 साली निवडणुका झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये अमानुष अशा पद्धतीचं मारहाण किंवा स्त्रियांवर अत्याचार, जाळपोळ, लुटालूट असं एक अत्यंत गुंडगिरीचं, कायदाविहीनतेचं असं एक मोठं कारस्थान, षडयंत्र पार पडलं होतं आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं, अनेक बालकं अनाथ झाली आणि हे सगळं एका राजकीय पक्षाच्या आश्रयाखाली आणि राजकीय पक्षाचे जे नेतृत्व आहे त्यांच्या डोळ्यादेखत घडलं. आणि त्याला या परमब्रत चॅटर्जी जो अभिनेता आणि दिग्दर्शक आहे आणि स्वस्तिका मुखर्जी यांनी ट्विटर या सोशल मीडियातून प्रोत्साहन, अनुमोदन अशा प्रकारचं केलं. त्याबद्दल आत्ता 2026 साली त्यावेळेसच्या त्यांच्या या घटनेच्या अनुषंगाने दखल घेऊन त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. आणि हा गुन्हा जो आहे हे नॉन बेलेबल असा हा गुन्हा आहे आणि या गुन्हा जर सिद्ध झाला तर 3 वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते. आता आपल्याला कळायला हवं की अभिनेता, अभिनेत्री यांनी समाजात द्वेष निर्माण होईल, विद्वेष निर्माण होईल, धार्मिक कटुता निर्माण होईल, तसेच वांशिक काही भेदभाव निर्माण होईल, लोकांमध्ये शत्रुत्वाची भावना होईल, अशा प्रकारचं कोणतंही विधान, कोणत्याही विधानाला प्रोत्साहन देणे या सगळ्या गोष्टी टाळायला हव्यात. आपण कलाक्षेत्रात आहो ना, तर कलाक्षेत्राशी संबंधितच काम करायला हवं. आणि जिथं खरोखर अन्याय, अत्याचार होतो आहे, जिथं मानवता कलंकित होत आहे, जिथं स्त्रिया, बालकं, वृद्ध यांना कुठल्याही प्रकारचा न्याय दिला जात नाही आहे आणि त्यांचं मुस्काटदाबी केली जाते, त्यांच्या भावनांना
पायदळी तुडवण्यात येत आहे, त्यांना साधं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावला आहे. तिथं कुठल्याही जाती धर्माचे अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, त्याच्यानंतर संगीतकार, गीतकार या सगळ्यांनी आवाज उठवायला हवा. दुर्दैवाने भारतीय प्रादेशिक चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टी याबद्दल सोयीस्कर मौन बाळगतात आणि त्यांना जे सोयीस्कर आहे तिथेच आवाज उठवतात. इतर वेळेस ते मुके आणि बहिरे असल्याचं सोंग घेतात. आता तुम्हाला सांगतो, परमबीर चटर्जी हा अभिनेता कोण आहे. तुम्ही सगळ्यांनी हिंदी चित्रपट कहाणी पाहिला असेल. त्याच्यामध्ये विद्या बालन ही सुद्धा होती. त्या चित्रपटात या परमबीर चटर्जीने एका पोलीस इन्स्पेक्टरचा रोल केला होता, ज्याच्यात त्या पोलीस इन्स्पेक्टर ह्या भूमिकेचं नाव सात्यकी सिन्हा होतं आणि त्याच्यात त्याचं टोपण नाव राणा म्हणून होतं. तसेच या अभिनेत्याने बुलबुल 2020 साली या चित्रपटात दुहेरी भूमिका केलेल्या आहेत आणि परी नावाचा या अभिनेत्याचा 2018 सालीसुद्धा एक हिंदी सिनेमा आला होता, ज्याच्यात त्याची अभिनेत्री अनुष्का शर्मा होती. आणि मी सुरुवातीला सांगितलं की या परमबीर चटर्जीने विद्या बालनसोबत कहाणी हा चित्रपटसुद्धा 2012 साली केला होता. तसेच या परमबीर चटर्जीने द्वितीयो पुरुष, बैरो सुब्रोम, त्याच्यानंतर घोरे फेरार गान, शिबपूर ही बंगाली सिनेमे केलेले आहेत. हे बंगाली सिनेमे त्याने केलेले आहेत आणि त्याने 3 चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्याच्यामधला अभिजन हा पहिला बंगाली सिनेमा, दुसरा सोनार पहर आणि तिसरा बावडी कॅन्टीन या 3 बंगाली चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं आहे. स्वस्तिका मुखर्जीने दिल बेचारा, बोट पुरुष, त्याच्यानंतर फॅमिलीवाला, त्याच्यानंतर कला, बीबी प्यारा, प्रमोटर, बावडी, दुर्गापूर जंक्शन, टेक्का, लव सेक्स धोका 2, विजयर पोर आणि लव ऑल आणि शिबपूर हे चित्रपट केले आहे. दिल बेचारा आणि कला हे हिंदी चित्रपट आहेत, बाकीचे सगळे बंगाली चित्रपट आहेत. त्यामुळे आपल्या अभिनेता आणि अभिनेत्री यांनी आपल्या प्रादेशिक भाषेत हिंदीत काम करत असताना सहृदयता, मानवता, त्याच्यानंतर भावभावना यांना प्राधान्य देऊन समाजात त्याविरुद्ध पायदळी तोडवण्याचं, त्यांचं हनन करण्याचं काम घडत असेल तर जरूर आवाज उठवायला हवा. 2021 साली विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जो क्रूरतेचा, अमानुषतेचा तांडव पश्चिम बंगालमध्ये घडला, त्याला प्रोत्साहन देणारं ट्विट या दोघांनी केलं, त्याला अनुमोदन दिलं. म्हणून 2021 साली केलेल्या त्यांच्या या अपराधाबद्दल गुन्हा 2026 साली पश्चिम बंगालमध्ये 2026 सालच्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकारने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे. आता गुन्ह्याच्या अनुषंगाने साक्ष पुरावे यांची सगळी पडताळणी करून या तिघांना गुन्ह्यात दोषी आढळल्या तर त्यांच्यावर शिक्षासुद्धा त्यांना होऊ शकते. आणि आपण म्हणतो की भगवान के घर देर आहे, अंधेर नाही आहे. तसंच न्यायाचे हात, कायद्याचे हात हे लांब असतात, ते दूरपर्यंत पोहोचू शकतात. हे सुद्धा ह्याच्यातून सिद्ध झालं. आणि अभिनेत्री यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. योग्य वेळी योग्य, अचूक आणि न्याय, निसर्ग आणि मानवता यांना पोषक आणि प्रेरक आणि पूर्ण ठरेल अशीच भूमिका घ्यायला हवी असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे रील लाईक आणि शेअर करा, माझे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि रील फॉलो करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. अनवट वाटेवर मी चालत आहे. तुम्हाला साथ संगत द्यायची असेल तर वाटसरू व्हा, वारकरी व्हा, माझ्यासोबत चालायला सुरुवात करा. काहीतरी वेगळं, नवीन असं मी नेहमीच घेऊन येत असतो. तुम्ही अनुभव घ्या, खात्री करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.